माझ्या दारासमोर मी बरीचशी रोपं लावलेली आहेत. मला रोपं लावायला खूप आवडतं. हे रोप जे आहे ना ते मम्मीने मागच्या वेळी आली होती तेव्हा लावलं होतं सदाफुलीचं. त्याला खूप छान अशी सदाफुलीची फुलं आली होती. तर म्हणलं त्याला तुम्हालाही दाखवूयात. तर शाळा लवकर सुटणार होती श्रीची आणि श्रीला आणायला जाताना गेले होते. तर येताना एका गाडीवाल्याकडे हा मला गल्ला दिसला. तर मग तो गल्ला त्यासाठी मी घेतला. भरपूर दिवसापासून मला एक गल्ला त्याला घेऊन द्यायचा होता, कारण त्याला पैसे टाकण्याची सवय लागावी म्हणून. कारण सारखं आधीमध्ये दुकानातलं खाऊ खाण्यासाठी पैसे मागत असतो. तर मला म्हणतो कसा की मी वर्षभरात हा गल्ला पूर्ण भरणार आहे. तर बघू आता काय करतोय. त्यानंतर मग चहा ठेवला. चहा सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम तर लागतो. थोडा मी घेते पण तरीसुद्धा एक रुटीनचा भाग झालेला आहे. चहा लागतो. त्यामुळे थोडंसं आलं जे आहे ते मी त्यामध्ये घालते, कारण प्लेन चहाची सवय सुटलेली आहे. त्यात आलं किंवा गवती चहा असं काही ना काही लागतं. त्यानंतर मग एकीकडे पाणी गरम करत ठेवलं, कारण भाजी काय करायची हा प्रश्न होता. सकाळी चवळी घेऊन आली तर ती म्हटलं भिजत घालूया संध्याकाळी उसळी करण्यासाठी. त्यातलं थोडं पाणी बाजूला काढून ठेवलं चिंचेचा कोळ करण्यासाठी, कारण भेळ करायची होती. तर चहा घेतला आणि त्यानंतर मग भेळ केली मस्त चमचमीत. मुलांना भेळ खूप आवडते, त्यामुळे मग भेळ घरीच करते. भेळ खाल्ली. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली म्हणून दिवाबत्ती वगैरे केलं आणि बाहेरची कपडे आणून टाकली होती बेडवरती. तर ती घडी करून ठेवली. पावसामुळे कपडे वाळत नाहीत, त्यामुळे माझी आतमध्ये दोरी बांधून त्यावरती मग वाळत घालते. त्यानंतर मग कुकर लावला आणि कुकर पण काय करायचं तर म्हणून मग चहाची भांडी आणि भेळ खाल्ली भांडी ती सगळी घासून घेतली. त्यामुळे पुढची नंतरची भांडी जी आहेत ते कमी पडतात. कुकर होईपर्यंत श्रीचा अभ्यास घेतला. त्यानंतर मग जेवण केलं, भाकरी केल्या आणि दुपारी चवळी भिजत घातली, त्याची भाजी केली. त्यानंतर दोघांना जेवायला दिलं. तर असं होतं माझं आजचं संध्याकाळचं रुटीन. चला बाय.